नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय या फास्ट ट्रॅक व्हिडिओ सिरीजमध्ये, जी मी घेऊन आलेलो आहे आपल्या यस समर्पण यूट्यूब चॅनलवरती। या फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हिडिओ सिरीजमध्ये मी आपल्या इयत्ता 10वीच्या मॅथ्सचे सुरुवातीचे चॅप्टर्स कव्हर करणार आहे। त्यामध्ये आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टर मधला पुढचा कॉन्सेप्ट बघतोय। तर जो पुढचा कॉन्सेप्ट आहे तो कोणता आहे? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स। यस बाळांनो, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स काय म्हणते? द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल। तर इंटरसेप्ट्स कुठे तयार होत आहेत? ट्रान्सव्हर्सल वरती। कोणाद्वारे? लाइन्स द्वारे। सो इंटरसेप्ट्स, रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड on a transversal by three parallel lines is always equal to the ratio of corresponding intercepts, ratio of corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines। तर ही आपली प्रॉपर्टी आहे थ्री पॅरलल लाईन्स ची। तर बघूयात आपण काय असतं। सुरुवातीला आपण काय लिहितो? गिव्हन। तर इथं आधी समजून घेऊयात, गिव्हन लिहायच्या आधी नेमकं ही प्रॉपर्टी काय म्हणते ते आपण समजून घेऊया। तर इथं ही प्रॉपर्टी काय म्हणते? ह्या T1 वरती L M N या तिन्ही लाईन्सने जे इंटरसेप्ट तयार केले त्यांचा रेशो घ्यायचा आहे AB अपॉन BC। ह्या L M N नी T1 ला छेदल्यानंतर, इंटरसेक्ट केल्यानंतर काय होतं? इथं AB हा एक इंटरसेप्ट बनतोय आणि BC हा एक इंटरसेप्ट बनतोय। आणि तसंच ह्या T2 लाईनला पण L M N ने इंटरसेप्ट केल्यानंतर PQ हा एक इंटरसेप्ट बनतोय आणि QR हा एक इंटरसेप्ट बनतोय। तर हे इंटरसेप्ट कुठं बनतायत? परत एकदा लक्षात घ्या, T1 या ट्रान्सव्हर्सल वरती आणि त्याचप्रमाणे T2 या ट्रान्सव्हर्सल वरती पण हे इंटरसेप्ट बनतायत। तर ह्या इंटरसेप्टचा रेशो इक्वल असतो, एवढंच ही प्रॉपर्टी सांगते। तर हा रेशो AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR। तर हे आपल्याला सिद्ध करायचंय, दाखवायचंय। तर सुरुवातीला आपण काय लिहित असतो बाळांनो? इथं गिव्हन। ज्यावेळेस आपण थेरम सिद्ध करत असतो त्यावेळेस सुरुवातीला काय लिहितो आपण? गिव्हन। तर गिव्हन कसं लिहायचंय मी वारंवार सांगत आलो, ह्या स्टेटमेंटचा आणि या फिगरचा वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीने गिव्हन लिहायचं। तर गिव्हन म्हणजे दिलेलं, नेमकं काय दिलेलं आहे आपल्याला। तर हे T1 आणि T2 हे काय करतायत? ह्या लाईन L M N ला रिस्पेक्टिव्हली A B C आणि P Q R या पॉइंट मध्ये छेदतायत। तर हे आपल्याला काय करायचंय? इथे लिहायचं गिव्हन मध्ये। सो गिव्हन हियर लाइन L parallel line M parallel line N and transversal T1 intersects, transversal T1 intersects line L, line M and line N in the points point A, point B and point C respectively। Also transversal T2 intersects line L, line M and line N at point or in the points point P, point Q and point R रिस्पेक्टिव्हली। तर इथं
काय दिलं आपण इथं, काय लिहिलंय की येथे लाइनियल पॅरलल लाइनियम पॅरलल लाइनियन ह्या तिन्ही लाईन एकमेकींना पॅरलल आहेत हे आपण लिहिलंय. आणि दुसरं काय लिहिलंय की ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट करते लाइनियल लाइनियम आणि लाइनियनला अनुक्रमे पॉइंट ए बी आणि सी मध्ये. त्याचप्रमाणे ट्रान्सव्हर्सल T2 इंटरसेक्ट करते लाइनियल MN ला पॉइंट पी क्यू आणि आर मध्ये. आता काय प्रूव्ह करायचंय ते इथं लिहावं लागेल. टू प्रूव्ह AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. तर रेशो ऑफ इंटरसेप्ट जो आहे T1 वरती तयार झालेला तो कोणता आहे? रेशो AB अपॉन BC. आणि रेशो ऑफ इंटरसेप्ट T2 ट्रान्सव्हर्सल वरती तयार झालेला कोणता आहे? PQ अपॉन QR. हे दोन्ही आपल्याला रेशो इक्वल आहे ते दाखवायचंय. कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिसतंय? आपण आपल्या सोयीसाठी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी जी रचना करतो ते कन्स्ट्रक्शन. सो इथं सी आणि पी ला आपण जोडलेलं आहे आणि ही सीपी सेगमेंट, हा सीपी सेगमेंट जो आहे तो काय करतोय? ह्या लाईन एम ला डी पॉइंट मध्ये इथं आपण छेदताना दिसतंय, आपल्याला इंटरसेक्ट करताना दिसतंय. सो इथं आपण तेच लिहिणार आहेत. सो जॉईन सेगमेंट सीपी विच इंटरसेक्ट intersects line M at point D. जो काय करतोय? लाईन एम ला डी पॉइंट मध्ये काय करतोय? इंटरसेक्ट करतोय, छेदतोय. तर हे आपलं गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन झालेलं आहे बाळांनो. आता इथं आपल्याला काय करायचंय? प्रूफ लिहायचंय. प्रूफ मध्ये काय दिसतंय? इथं दोन ट्रायंगल दिसत आहेत. ACP हा एक ट्रायंगल दिसतोय आणि CPR हा पण एक ट्रायंगल दिसतोय. आणि ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये इथं BD पॅरलल AP दिसतंय, तर इथं आपण BPT अप्लाय करू शकतो. त्याचप्रमाणे CPR मध्ये DQ पॅरलल CR दिसतंय, तिथं पण आपण काय करू शकतो? आपला BPT अप्लाय करू शकतो आणि त्याच्यावरून आपण ह्या रेशो पर्यंत पोहोचू शकतो. सो बघूयात आपण काय करायचं आहे इथं. इन ट्रायंगल ACP, इन ट्रायंगल ACP BD सेगमेंट BD पॅरलल टू segment BD parallel to side AP as line L parallel line M. कारण पण लगेच आपण इथे लिहितोय, कारण का लाईन L ही M ला पॅरलल आहे, L पॅरलल M आहे, त्याच्यामुळे BD AP ला पॅरलल आहे. सो देअरफॉर बाय BPT डायरेक्टली आपण इथे लिहू शकतो. काय BPT अप्लाय कसा करतो आपण बाळांनो? AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC, PD अपॉन DC. याला आपण काय करूयात? स्टेटमेंट 1 लिहूयात. त्याचप्रमाणे also in triangle, कोणता ट्रायंगल बोललो तुम्ही? CPR. in triangle CPR, in triangle CPR DQ parallel CR, DQ parallel CR as line, yes, line M parallel line N, line L parallel line M. सो इथं आपण अप्लाइंग BPT काय लिहू शकतो? बाय BPT यस बाळांनो, PD अपॉन DC, PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR, PQ अपॉन
QR. इथं आपल्याला हे दिसतंय. सो याला आपण स्टेटमेंट काय लिहूयात, 2. सो फ्रॉम 1 and 2 इकडे लिहूयात, फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून आपल्याला काय दिसतंय इथं बघा, नीट बघा, AB अपॉन BC हे PD अपॉन DC ला इक्वल आहे आणि PD अपॉन DC हे PQ अपॉन QR ला इक्वल आहे. मग त्यामुळे आपण डायरेक्टली इथे काय लिहू शकतो, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. सो इथे आपल्याला काय मिळालं, रेशो ऑफ इंटरसेप्ट, ह्या दोन रेशोचा इंटरसेप्ट हा ह्या दोन, सॉरी इथे आपल्याला काय मिळालंय बाळांनो, रेशो ऑफ इंटरसेप्ट म्हणजे ह्या दोन्ही इंटरसेप्टचा रेशो ह्या दोन्ही इंटरसेप्टच्या रेशोशी इक्वल आहे हे भेटलंय आणि आपण हे सिद्ध केलंय. हेन्स प्रूव्ड. काय सिद्ध केलं, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड on a transversal by 3 parallel lines. The ratio of intercepts made on a transversal by 3 parallel lines is always equal to the ratio of corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. तर हे स्टेटमेंट आपण आता इथं सिद्ध केलंय. आशा करतोय समजलं असेलच. बाळांनो इथं तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स वरती डिपेंड असलेला एक प्रॉब्लेम दिसतोय. तो प्रॉब्लेम आपण सोडूयात. सिंपल प्रॉब्लेम आहे. तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स वरती डिपेंड असलेला प्रॉब्लेम इन ट्रॅपेझियम ABCD. इथं हा ट्रॅपेझियम दिसतो आपल्याला, ट्रॅपेझियम ABCD. या ट्रॅपेझियम ABCD मध्ये साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC दिलेलं आहे. साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC दिलेलं आहे आणि काही मेजरमेंट दिलेले आहेत. AP इज इक्वल टू 15. AP किती दिलेलं आहे इथं आपल्याला, 15. PD इज इक्वल टू 12 दिलेलं आहे. QC इज इक्वल टू 14 दिलेलं आहे आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला इथं, BQ. सो इथं आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्सचा वापर करू शकतो. तर इथं काय लिहायचं सुरुवातीला, गिवन जे दिलेलं आहे ते हिअर, जे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम मध्ये ते आधी इथं लिहावं लागतं बाळांनो. सो लिहूयात आपण इथं, हिअर इन ट्रॅपेझियम ABCD side AB parallel side PQ parallel side DC and AP is equal to 15, PD is equal to 12 and QC is equal to 14. And what we have to find here, BQ is equal to question mark. So here आता आपल्याला इथे दिलेलंच आहे त्यांनी AB पॅरलल PQ पॅरलल DC, त्यामुळे डायरेक्टली आपण त्या प्रॉपर्टीला मेन्शन करू शकतो. सो बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines, by property of 3 parallel lines, here AP upon PD is equal to BQ upon QC. आता मेजरमेंट ठेवूयात आपण. एपीच्या ठिकाणी एपीचं काय मेजरमेंट आहे, 15 अपॉन पीडीचं काय मेजरमेंट आहे, 12 इज इक्वल टू बीक्यूचं काय मेजरमेंट आहे, बीक्यू फाइंड आउट करायचंय बाळांनो, आणि क्यूसीचं काय मेजरमेंट आहे, 14 इथे. देअरफॉर आता इथं 14 बीक्यू ला डिवायडेड बाय राईट हँड साइडला. सो 14 ला आपण काय करूयात, लेफ्ट हँड साइडला 15 कडे घेऊन येऊयात. सो ते 15 ला काय होईल, मल्टिप्लाइड बाय होईल. सो इथे लिहूयात आपण 15 मल्टिप्लाइड बाय 14 अपॉन 12 इज इक्वल टू BQ इज इक्वल टू व्हॉट, BQ. सॉरी. सो हिअर आता डिवाइड करूयात. 3 4 जा 12, 3 5 जा 15, अगेन 2 2 जा 4, 2 7 जा 15. हिअर 5 7 जा 35 upon 2 is equal to BQ. So here BQ
इज इक्वल टू काय भेटले आपल्याला 35/2 आणि 35च्या हाफ किती असतं 17.5 17.5 इज इक्वल टू BQ. सो आपल्याला BQ चं मेजरमेंट किती भेटलेलं आहे इथं BQ इज इक्वल टू 17.5. सो अशा प्रकारे आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स रेशोज मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स या प्रॉपर्टीचा आपण उपयोग करून दिलेला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो.